मित्रो, आपण माझी बहीण लाडकी योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत आहात ॲपद्वारे, तर तुम्हाला एक हमीपत्र भरून साईन करून अपलोड करावं लागतं। ते जर केला नाही तर तुमचे 1500 रुपये गेले समजा। आणि जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र कोणती अपलोड करायची हे तुम्हाला माहिती नाही आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अपलोड कागदपत्र कोणती करायची, हमीपत्र कोणते भरायचं, ते कोठे भेटेल, संपूर्ण डिटेल्स आपल्या चॅनलवर भेटून जाणार आहे। चॅनलवरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। चला व्हिडिओला सुरू करूया। तुम्ही ॲपवरती माहिती भरत असतेवेळी तुम्हाला इथे खालील सर्व कागदपत्र अपलोड करण्यात यावी अशी सूचना देण्यात आलेली आहे। त्यापैकी पहिलं कागदपत्र जे आहे ते आधार कार्ड, तुमचं आधार कार्ड अपलोड करा। इथे तुमचा फोटो येऊन जाईल। आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। आदिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे तुम्हाला रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, आता हे तुमच्याकडे असणारच, कारण 21 वर्षापासून ही योजना सुरू होते। मग तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला हा असणार। आता मित्रो, एक अडचण की तुम्ही विवाहापूर्वी तुमच्या वडिलांचे नाव आहे, पण इथे जन्म दाखला हा तुम्हाला सांगितलेला आहे किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र। आता विवाहापूर्वीचेच नाव असणार, कारण पतीचे नाव जन्म दाखल्यावरती किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रावरती नसतं। त्यामुळे तुम्ही जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा रेशन कार्ड। आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसियल म्हणजेच रहिवासी दाखला। मग तुम्ही 15 वर्षापूर्वी महाराष्ट्रात रहिवासी होता का याचा पुरावा ही कागदपत्र आहे। तर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असू शकतं, ते अपलोड करा, किंवा रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र 15 वर्षापूर्वीचं ते अपलोड करू शकता। त्यानंतर पहा इथे उत्पन्न प्रमाणपत्र। आता उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये काय अपलोड करू शकता, तहसीलदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र। आता ते अट रद्द केलेली आहे, त्याऐवजी तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर अपलोड करा, अन्यथा तहसीलदाराचे उत्पन्न प्रमाणपत्र 2.5 लाखाचे आतले तुम्ही अपलोड करू शकता। त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र। आता लोक इथे गोंधळून जायलेत की हमीपत्र कुठलं द्यायचं ते मी सांगतो व्हिडिओच्या शेवटी, पण बँक पासबुक तुमच्याकडे आहे ते अपलोड करा तुमच्या आताच्या नावचे, आणि जो फॉर्म भरणार आहात तो इंग्रजीत भरायचा आहे। जन्माचे ठिकाण तुमच्या दाखल्यावरती आहे तेच भरा, आणि आत्ताचा पत्ता तुम्ही खाली पत्ता या ऑप्शनवरती भरायचा आहे। अर्जदाराचे हमीपत्र व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुप तसेच वेबसाईट देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन डाउनलोड करू शकता आणि ते अपलोड करायचं आहे। आता पहा, हे आहे अर्जदाराचे हमीपत्र। व्हॉट्सअप चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे सुद्धा हे भेटून जाईल। इथे तुम्हाला टिकमार्क ऑलरेडी केलेले आहेत, या अटींना तुम्ही मान्यता देत आहात असं यामध्ये घोषित करण्यात येतंय, तर हे हमीपत्र तुम्हाला द्यायचं आहे। पहा, या सर्व अटींना तुम्ही मान्यता देताय आणि तुम्हाला इथे फक्त अर्जदाराची साईन करायची आहे आणि इथे नाव सुद्धा लिहू शकता। अशा पद्धतीने हे संमतीपत्र सर्वांसाठी एकच आहे। डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल दिलेला आहे तिथे, किंवा टेलिग्राम चॅनल आहे तिथे जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकता। चॅनलवरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राइब करा। तुमच्या काही अडचणी असतील माझी बहीण लाडकी योजनेच्या तर त्या कमेंट सेक्शनचा वापर करा। नेक्स्ट टाइम लाईव्ह मध्ये येऊन मी तुम्हाला व्हिडिओ करून देईल। धन्यवाद।